धावत जायचंय. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला दोन्ही संघांना करावा लागेल. अगदी पाहायला गेलं तर गेम इज ऑन. इथून मात्र क्षेत्ररक्षण करत असताना सांगवी संघाला पाहू शकाल त्याला स्पीडअप करायचा आहे. सांगवी संघ अजून एक मॅच खेळवायचे त्यामुळे भरपूर उशीर होता आपल्याकडे क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. तुम्ही इथून वेळ खर्च करायचा नाही आहे. अगदी रघुनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती आहे पहिला षटक फेकण्यासाठी. पहिलाच बॉल मनोज ऑन स्ट्राईक वरती होता. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. योगेश ऑन स्ट्राईक वरती. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. अगदी पाहायला गेलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 3 धावेनं श्री गणेशा होत असताना आपण पाहू शकाल खूप इथून आला गेला हा फटका दी जरूर सजवला. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स पुन्हा एकदा बनला होता. अगदी पाहायला गेलं बघता बघता 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागल्या जातील त्या 5. हे पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या बॉलवरती 3 धावा. दुसऱ्या बॉलवरती पाहायला गेलं तर या बॉलवरती चौकार आला. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला मनोज कवठे मैदानाच्या आतमध्ये करतोय. कवटेवाडी संघाचा हा प्रमुख बॅटर आहे. हे पाहायला गेलं इथे मात्र लाऊड अपील पंचांचा निर्णयाची वाट न पाहता नक्कीच सांगितलं की बाद आहे. मी बॅटची कडा घेतल्या आणि इथून पाहायला गेलं तर पहिली विकेट माघारी येत असताना कवटेवाडी टीमला लागलेला हा मनोजच्या स्वरूपात पहिला धक्का. इथून तुम्हाला वेळेचं भान ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे. तुमचा पुढचा बॅटर आपण तयार ठेवायचा आहे. न्यू बॅटर पराग मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इथून पहिल्याच बॉलवरती फटका फसतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक लांब वरती राहिला. चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा चांगल्या गुड रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच इथून पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे पाहायला गेलं तर इथून योगेश आणि परागला चांगला खेळ करावा लागेल. बैठक शॉट अगदी पंचांकडे अपील केले जाते. इथून
एक धाव तर रोखू शकले नाही आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला गेला तर 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकानंतर. डॉट बॉल आहे का? डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 11 धावा लागल्या जात आहेत. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती रोशनला पाहू शकाल. पहिलं षटक हाताळलं रघुनाथ. रोशन गोलंदाजी ट्रॅक आलाय. लेफ्ट हँड बॅटर योगेश ऑन स्ट्राईक वरती. ग्लास बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली मात्र जरूर पाहायला मिळाली. तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची साथ. हॅलो. ते पाहायला गेलं तर इथून दुसरा षटक रोशन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ते मोठा फटका विलास त्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं केलं जात आहे. इथून धावा तर रोखल्यात. बॉल अडवला. इथून पाहायला गेलं तर 3 धावा रोखू शकले नाही. एक धाव तर अडवले गेले. पराग ऑन स्ट्राईक वरती आहे. ते इथून मोठा फटका. जसा बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल पाहायला मिळाला तसा मात्र सीमा पार चेंडूला फेकून दिलं जात आहे. इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय.
ट्रॅकवरती शेवटचं षटक टेकण्यासाठी आला. ते पाहायला गेलं तर इथून हे षटक निर्णयदायक षटक असेल, महत्वाचं षटक आहे या इथून मात्र पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. ती पाहायला गेलं तर पराग बॅक टू डगआउट येत असताना पाहायला मिळतं. ती धावा लागल्या गेल्या त्या 28. इथून या बॉलवरती जरूर चांगला फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. इथून 32 धावा या 4 धावेच्या मदतीनं लागल्या गेल्या आहेत पहिल्या इनिंगमध्ये. बॅटिंग करत असताना कवटेवाडी टीमच्या येणारे 18 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये जरी 11 धावा बनवल्या तरी सुद्धा या मॅचमध्ये सांगवी संघ विजयश्री आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणेल अशी गोलंदाजी ताकदीशी इथून कवटेवाडी संघाची. चला स्पीड अप करा. सांगवी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अजून एक मॅच खेळवायची आहे. त्यामुळे जवळपास आता उजळत आलाय. त्यामुळे तुम्हाला जर घरी जाऊन झोपा काढायच्या असतील तर थोडंसं स्पीडअप करा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. ऑन स्ट्राईक वरती रघुनाथ, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण रोशनला पाहू शकाल. अगदी पाहायला गेलं तर इथून 33 धावेचे टार्गेट आहे. जी समोर बाईक आहे, आपण लाईट बंद करा मित्र, लाईट बंद कर तुझी हेडलाईट. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर मिळवल्या गेल्यात. अगदी पाहायला गेलं तर या बॉलवरती इथून मात्र मोठी विकेट. रघुनाथ बॅक टू डगआउट येत असताना ठोक डीजे. इथून चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर एक धाव रोखू शकले नाही. अगदी मोठी विकेट मिळवली गेली ती रघुनाथची. कवटेवाडी टीमच्या गोलंदाजानं आणि क्षेत्ररक्षकानं अप्रतिम झेल टिपला गेला. दी पाहायला गेलं तर इथून ऑन साइडला फटका खेचायचा होता. वेगवान बॉल, गोलंदाज आपण पाहू शकाल हरेचा. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला कवटेवाडी संघ करते. इथून जर पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 3. एक विकेट गमावलाय. स्वामी रोशन ची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करेल का? कारण भरपूर प्लेयर्स अनुपस्थित आहेत सांगवी संघामध्ये. 2 भूषण नाही आहेत. अगदी ते प्रमुख बॅटर सुद्धा आहेत आणि प्रमुख गोलंदाज सुद्धा आहेत. दोन्ही भूषण अगदी पाहायला मिळत आहेत. त्यांची अनुपस्थिती मात्र जरूर पाहायला मिळते. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी रोशन निराशा नजरेनं जरूर पाहत राहिला पंचांकडे. मात्र अपील केल्या. पंचांच्या निर्णयाच्या विरोधात मात्र अपील केले. चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. इथून मात्र चेक करले जाईल. व्हाईट बॉल जरूर चेक केला जातोय. बरी इथं डॉट बॉल आहे. दी नक्कीच
इथून पाहायला गेलं तर पहिलं षटक संपुष्टात आलं. आता मात्र येणाऱ्या 12 बॉल 30 धावसंख्येची गरज असेल. 18 बॉलमध्ये 33 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र 3 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करत असताना पहिली एक विकेट मात्र मिळवले गेले ते हरेश या गोलंदाजानं. आता मात्र इथून समीकरण आहे ते 12 बॉल आणि 30 धावसंख्येचं. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 30 धावा बनवाव्या लागतील. जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर इथून चांगला खेळ 2 षटकांमध्ये करावा लागेल रोशन आणि त्याच्या साथीला सौमितला. चला कौटवाडी संघ आपण भरपूर वेळ लावताय. इथे फटका फसला जातोय. मोठा फटका खेचायचा होता मात्र पकडला जाईल झेल. संपवला बॅटर सौमितचा खेळ. च्या स्थितीला कौटवाडी टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये करते. ते पाहिलं ना तर इथून 12 बॉल 30 धावसंख्येचं समीकरण होतं. हा बॉल थोडासा दूरवरती राहिला. नक्कीच टप्पा पडल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती कुठलाही मोठा फटका मारू देत नाहीये मनोज. ती पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला कौटवाडी संघ करते. हा बॉल सुद्धा निर्धाव आहे. सलगचा हा दुसरा बॉल डॉट. आता मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलवरती कसा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी इथून पाहायला गेलं तर ट्रॅक्टर सुद्धा तसा इथून वरती 4 धावा मात्र मिळाल्या जातील शेवटच्या बॉलवरती. अगदी चौकाराला मधोच्या आणि इथून पाहायला गेलं तर समीकरण पाहायला गेलं तर 6 बॉल 23 धाव संख्येची गरज आहे. 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. इथून या धावा बनू शकतात तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल करावी लागेल. अविनाश आणि त्याच्या साथीला रोशनला पाहू शकाल. जर पाहायला गेलं तर 6 बॉल 23 धावसंख्येची गरज होती. पहिल्याच बॉलवरती सिंगल बनले.
इथून पराग गोलंदाजी ट्रॅकवरती जो जिंकेल तो लोणार ब्रदर्सच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल. 4 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. इथून लोवर फुलटॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाला थोडासा त्रास देण्याचं काम आणि रनआउटची विकेट. अविनाश बॅक टू डगआउट येत असताना खेळ बाकी आहे आणि 15 धावसंख्येची पुलरलेनचा बॉल. अगदी पंचांचा इशारा येतो. नो बॉल. या बॉल वरती जर मोठा फटका आला असता तर इथे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. इथून मोमेंटम शिफ्ट झाला असतं सांगवी संघाच्या बाजूनं, कारण षटकार आलाय परागच्या विरोधात आणि इथून मध्ये मात्र जरूर बदल केला जातोय. इथून अगदी लोणावळा ब्रदर्सचे पुरस्कार जगन पुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका खेचायचा होता. बॉल इथून मात्र पाहायला मिळत होता आणि पाहायला गेलं तर विकेट आले. त्याला शेवटचा बॉल आहे.